अहिल्यानगर शहरामधील एका खासगी शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला त्या शाळेमधीलच एका महिला शिक्षिकेने जादू टोण्यासारखा प्रकार करून तिला लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा प्रकार समोर आला असून यामुळे पालकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे। इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीस महिला शिक्षिकेने काही दिवस विश्वासामध्ये घेत इस्लाम धर्माविषयी सांगत तिला याबद्दल माहिती घेण्यासाठी इंस्टाग्राम आयडी देखील उघडून दिला। तसेच काही तरुणांशी ओळखही करून दिली आणि त्या मुलीस इस्लाम धर्म शिकण्यासाठी प्रवृत्त केलं। घरच्यांपासून संरक्षण करण्यासाठी काही वस्तूही तिला महिला शिक्षिकेने दिल्या होत्या। अखेर हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सखोल माहिती घेतली असता अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत। अखेर पालकांनी घाबरून आपल्या मुलीला शाळेमध्ये पाठवणं बंद केले। या प्रकरणी त्या महिला शिक्षिकेबरोबरच तिला मदत करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच पोलिसांनी या प्रकरणी अनेक पुरावे पालकांनी सादरही केले आहेत। हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून शाळेमध्ये शिकणारी मुलं ही निरागस असतात, मात्र लहानपणीच असे प्रकार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये बदल घडू शकतो। त्यामुळे शाळेमधील असे प्रकार रोखण्यासाठी अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे। एका शाळेमध्ये एक लहान मुलांच्या बाबतीमध्ये कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झालेल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झालेले आहेत आणि तशा प्रकारे कुठेतरी आपण लहान मुलांपासूनच आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे त्याच्यावर बारकाईनं काही काम केलं, उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद अहिल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली, पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत जसा म्हणावा तितका वेग त्या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही, कुठल्याही आरोपीला अजून अटक नाही। त्यामुळं या घटनेमधील जे काही सदरील आरोपी असतील हे आरोपी हे तात्काळ अटक झाले पाहिजे। त्याच्यामध्ये कुठल्या तरी एक नूर मॅडमचा उल्लेख त्या FIR मध्ये देखील आलेला आहे आणि FIR मध्ये आलेला असताना देखील अजूनपर्यंत कुठेही तो विषय पुढे गेलेला नाही आणि याच्या बाबतीमध्ये सखोल तपास झाला पाहिजे। पालक वर्ग हा भयभीत झालेला आहे, कुठेतरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्याकरता घाबरायला लागलेले आहेत। FIR ही त्या पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे, त्यामुळे कुणी घाबरू नये। सगळ्यांच्या मागं हिंदू सक्षम आहेत, ते सगळे त्याच्या मागे उभा राहतील आणि त्या व्यक्तीला न्याय देण्याकरता आपण प्रयत्नशील राहणार आहेत। या पुढच्या पिढ्या या कुठेतरी आज आपल्याला धर्मांतराला बळी न पडता आपल्याला कुठेतरी काम करावं लागणार, त्यामुळे हा एक फार मोठा प्रकार आज आपल्या सर्वांसमोर आला। त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आमची लेखी स्वरूपात आम्ही मागणी केली आहे, पण आपल्या मीडियाद्वारे देखील आम्ही या ठिकाणी विनंती करतो की 4-5 दिवसामध्ये याचा तपास जर झाला नाही तर निश्चित रूपाने मोठं एक जन आंदोलन या बाबतीत देखील छेडलं जाईल। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सुशील थोरात, अहिल्यानगर।